ओम साईनाथाय नमः. श्री साई सच्चरित्र कसं वाचावं हे आपण पहिले समजून घेऊया. लेखक म्हणतोय, निंबाळकर म्हणतायत की एका भक्ताने मला पत्रात लिहिले होते की त्याने श्री साई सच्चरित्राची 10-12 पारायणे केली, तरी त्याला इच्छित फलप्राप्ती झाली नाही. दुसऱ्या एका भक्ताला मी श्री साई सच्चरित्र तो कसे वाचतो हे वाचून दाखवण्यास सांगितले, तर त्याने एखाद्या मेलगाडीच्या वेगाने त्यातील ओव्या भरभर वाचण्यास सुरुवात केली. बहुधा सर्वच भक्त श्री साई सच्चरित्राची किंवा कोणतीही पोथी अशीच घाईने वाचतात, पण हे खरे नव्हे. अशा प्रकारे घाईघाईने अर्थाकडे लक्ष न देता पठण केले म्हणजे उद्देश कधीच सफल होत नसतो. अक्षर ओळख म्हणून वाचता येते इतकेच. अन्न खाऊन जेवढ्याचे रक्तात रूपांतर होते तेवढेच पचनी पडते, हे अगदी खरे आहे. एकही ओवी जर अर्थ समजून जीवनात साकार केली म्हणजे आचरणात आणली तर जीवन उजळून निघेल. म्हणूनच संत नामदेव ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात की श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हे ज्ञानेश्वरीबद्दल नामदेव महाराज लिहित आहेत आणि ते म्हणताय की अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. ती वाचावी, नुसती वाचावी असं म्हणत नाही आहेत. आणि हेमाडपंत ज्यांनी श्री साई सच्चरित्र लिहिलं आहे ओवीबद्ध, तर ते काय म्हणताय ते ऐका. हेमाडपंत म्हणतात की कायसे भजन प्रेमाविण, वाचणे पोथी अर्थाविण. वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. या उपड्या घड्यावर तोय ओतले, तैसे जाहले ते सकळ. ते स्वतः म्हणता हेमाडपंत की प्रेमाविण, प्रेम श्रद्धा भाव नसताना केलेलं भजन काय कामाचे? अर्थ समजल्याशिवाय पोथी वाचन काय कामाचे? निरर्थक आहे. ते वाचून संपायला नाही पाहिजे, ते वाचताना कृतीत उतरलं गेलं पाहिजे. आणि उपड्या घड्यावर, पालथ्या घड्यावर तोय म्हणजे पाणी ओतून काही उपयोग आहे का? तर हे सगळं तसंच आहे. जर तुम्ही नुसतंच वाचन करत असाल, अर्थ समजून न घेता, भाव समजून न घेता, त्यातून बोध न घेता की काय शिकवलं जातं आहे, काय उपदेश साई त्या लीलेतून किंवा उपदेशातून देत आहे, ते समजायला हवं. श्री साई सच्चरित्र किंवा इतर कोणतीही पोथी घाई न करता हळूहळू अर्थ समजून कशी वाचावी याबद्दलची खुद्द बाबांची शिकवण श्री साई सच्चरितात आपल्याला 3 ठिकाणी सापडते. प्रथम अध्याय 18 मध्ये साठे यांना गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र, त्याचा सप्ताह पूर्ण होण्याच्या रात्री साईबाबांनी त्यांना दृष्टांत देऊन जणू काय पोथी कशी वाचावी हेच शिकवले. साईबाबा काय त्यांना दृष्टांतात सांगताय गुरुचरित्र पोथी वाचनाबद्दल ते ऐका. सप्ताह पूर्ण होता निशी, बाबा देती दृष्टांत त्यासी. निजकरी घेऊनी त्या पोथीसी, अर्थ साठ्यांसी समजावीत. तर इथे लेखक लिहित आहेत की सप्ताह जेव्हा पूर्ण झाला त्या रात्री दृष्टांत देऊन साईबाबा स्वतः हातात पोथी घेत आहे, निजकरी घेऊन त्या पोथीसी, गुरुचरित्राची पोथी. आणि साईबाबा साठ्यांना, साठे जे त्यांचे भक्त आहे त्यांना अर्थ समजावत आहेत. स्वये स्थित निजासनी, समोर साठ्यास बैसवनी. गुरुचरित्राची पोथी घेऊनी, निरूपणी तत्पर. अशा पद्धतीने स्वतः निजासनात म्हणजे शांत संयमित अशा अवस्थेत, आनंदात, सुखासनात बसलेले आहेत साई. आणि समोर त्यांनी साठ्यांना बसवलेलं आहे आणि त्यांना गुरुचरित्राची पोथी निरूपण करत आहेत तत्परतेने. निरूपण करतायत म्हणजे अर्थ समजावून सांगतायत. नंतर अध्याय 41 मध्ये डहाणूच्या बाळासाहेब देवांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानेश्वरी समजते का असं साईबाबांनी विचारलंय आणि मग ती कशी वाचावी हेही त्यांना शिकवलंय.
त्याबद्दल लिहिलं आहे लेखकाने की बाबा वदती पोथी पढता फारची आपण घाई करिता वाचा पाहू ती मज देखता निकट बैसता मज पाशी. साईबाबा म्हणतात की तुम्ही पोथी वाचताना पडताना खूपच फारच घाई करता आहात आणि माझ्या पुढे तुम्ही बसा, निकट बसा, जवळ बसा आणि मला एकदा वाचून दाखवा. तुम्ही कशी वाचतात ते मला समजून घेऊया. तर हे दुसरं उदाहरण आहे. साईबाबांनी पोथी कशी वाचावी याबद्दल दुसऱ्या भक्ताला सांगितलेलं. आणि त्यानंतर तसेच पोथी वाचून ती कृतीत आणली पाहिजे याचा उल्लेख अध्याय 21 मध्ये बेळगावजवळ वडगाव येथे एका सत्पुरुषाचे दर्शन घेऊन शिर्डीला आलेल्या विनायक ठाकूरांच्या कथेत सापडतो. त्याबद्दल काय लिहिलं लेखकाने ते ऐका की तयासी म्हणती साईनाथ आप्पांनी सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत पूर्ण मनोरथ तै होती. म्हणजे तुम्हाला ज्या सद्गुरू आप्पांनी जे सांगितलंय बेळगावला जेव्हा तुम्ही आहात असं साईबाबा सांगताय त्यांना की ते त्यांनी आप्पांनी सांगितलेलं, आप्पा नावाचे जे सद्गृहस्थ होते त्यांनी जो उपदेश केला आहे तर तो चांगलाच आहे, यथार्थ आहे, परिपूर्ण आहे. पण जेव्हा तुम्ही त्यानुसार वागाल, त्या उपदेशाला कृतीत आणाल तेव्हा तुमचे मनोरथ पूर्ण होतील. त्याच्या आधी तुमचे मनोरथ इच्छा काही पूर्ण होणार नाही. दुसरे म्हणजे पोथी अर्थ समजून वाचायची असेल तर एकाग्रता आणि स्वस्थता हवीच. ना तरी ते नाही वाचन श्रवणी सादर नाही कान जेथे न वृत्ती एक तान पारखी कवण शब्दार्था. 50व्या अध्यायात 32वी ओवी याबद्दल साईबाबा म्हणताय किंवा लेखक म्हणतोय की तुमचं वाचन जे वाचन करतायत तुम्ही कोणत्याही पोथीचं तर ते श्रवण जर करत नाहीत कान, सादर होऊन म्हणजे अर्थ समजण्याचा प्रयत्न करत नाही आहे कान, तुमची बुद्धी, तुमची जिथे एकतानता नाही आहे, वृत्तीमध्ये एकलक्ष नाही आहे, एकचित्त नाही आहे आणि कोणत्या शब्दाचा काय अर्थ याचं पारखी तिथे काही पारख होत नाही आहे, तर असं वाचन निरर्थक आहे. त्याला वाचन म्हणता येणार नाही कारण त्यातून तुम्ही काही समजून घेत नाही आहात. वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी. तर सगळं तुमचं ज्ञान वाया गेलेलं आहे. तुम्ही ग्रंथाचा अवलोकन अभ्यास जे काही केलेलं आहे, निरीक्षण परीक्षण परिशीलन, ते पुस्तकी ज्ञान ठरतं आहे कारण की तुमचं मन अस्वस्थ आहे. जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही, शांतपणे लक्ष लागून तुम्ही अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पुस्तकाचं, ग्रंथाचं, पोथीचं, शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला प्रत्यक्षात समजतच नाही. हे 21व्या अध्यायातल्या 81व्या ओवीत सांगितलं आहे. आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोथी वाचताना श्रद्धा आणि सबुरी असली तरच इष्टफळ मिळेल. सबुरी आणि श्रद्धायुक्त सादर सेविता हे कथामृत आतुडेल भक्ती प्रेमयुक्त श्रोते कृतकृत्य होतील. 15व्या अध्यायातली 8वी ओवी ज्यात म्हटलं आहे की तुम्ही सबुरी म्हणजे धीर धरा, धैर्य ठेवा, वाट पहा आणि श्रद्धायुक्त, श्रद्धा आणि सबुरी. सादर सेविता हे कथामृत म्हणजे हे कथेचं अमृत तुम्ही कसं ग्रहण केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, वाचलं किंवा ऐकलं पाहिजे. तर तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे या कथांवर, या जे काही तुम्हाला सांगितलं जातं आहे त्या अर्थावर, बोधावर, आणि तो समजून श्रद्धेने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने तुम्ही सबुरी, धैर्य धरलं पाहिजे. आणि आतुडेल भक्ती प्रेमयुक्त म्हणजे तुमच्या मनात भक्ती प्रेमयुक्त, प्रेमाने युक्त भक्ती आतुडेल म्हणजे उगम पावेल, प्रकट होईल, वाढेल. आणि श्रोते हे जे ऐकतायत किंवा वाचक जे वाचतायत अशा कथा तर ते कृतकृत्य होतील म्हणजे त्यांना कृतीत उतरवता येईल आणि ते धन्यता पावतील, ते समाधान त्यांना मिळेल. असो,
शेवटी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी एक अतिसुंदर उपमा देऊन पोथी कशी वाचावी हे सांगितले. ते भक्तांनी मनात ठसवून ठेवावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणताय की जैसे शारदीचिये चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मन मवाळे, चकोर तलगे. काय म्हणताय 56व्या ओवीत पहिल्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणताय की जसे शरद ऋतूमध्ये पौर्णिमेचा जो चंद्र असतो तर त्याच्या चंद्रकळा म्हणजे त्याचा जो चंद्रप्रकाश आहे पौर्णिमेच्या चंद्राचा, शरदाचा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा, आणि त्या चंद्रकळांना त्यातून जो अमृतकण कोवळे येतात म्हणजे चंद्राचा जो प्रकाश किरणं येतात कोवळे म्हणजे अतिशय थंड शीतलता देणारे, मनाला आल्हाद देणारे असे जे चंद्रकिरण येतात ते वेचिती मने मवाळे, चकोर तलगे. तर चकोर पक्षाची पिले ते अतिशय शांत स्थिर मनाने, मवाळ मनाने, अतिशय प्रेमळ भाव ठेवून श्रद्धेने अंतःकरणातून ते स्वीकारतात. कोण? चकोर पक्षी किंवा चकोर पक्षाची पिलं ही ती चंद्रकले, चंद्राचा जो प्रकाश आहे शरद पौर्णिमेचा, तर तो प्रकाश ते ग्रहण करताय, त्यात न्हावून निघताय, ते स्वीकारताय अगदी आल्हादपणे, अतिशय सावकाश, अतिशय प्रेमळपणे, अतिशय सहज आणि अलवार भावाने. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपणा चित्ता आणूया. अगदी तसंच जसं चकोर पक्षी किंवा चकोर पक्षाची पिलं मवाळ मनाने, शांतपणे, अतिशय प्रेमळ भावाने हळूहळू अमृतकण चंद्रप्रकाशाचे स्वीकार करतात, ग्रहण करतात, अगदी तसंच श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. इथे ज्ञानेश्वरीबद्दल ज्ञानेश्वर लिहित होते, पण हे एकूणच कोणत्याही ग्रंथासाठी, पुस्तकासाठी, त्यातल्या कथेसाठी, विचारासाठी लागू पडतं. अति हळुवारपणा चित्ता आणूया. कशी ग्रहण करायची श्रोत्यांनी कथा? अनुभवायची आहे ती अर्थ समजून हळुवारपणे चित्त आणूया. चित्तामध्ये अतिशय सहज त्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, तोपर्यंत तुम्ही घाई नाही करायची आहे. अर्थ समजूनच पुढे जायचं आहे. काय अर्थ असेल असा विचार करायचा आहे आणि त्यातून आपण काय शिकतोय, त्याचा आपलं काही चुकत असेल तर त्यात आपण या वाचनातून, ऐकण्यातून काय बोध घेऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच अति हळुवारपणे चित्ताला म्हणजे चित्त ठेवायचं आहे, म्हणजे लक्ष ठेवायचं, अतिशय सावकाश समजून घ्यायचं आहे, घाई नाही करायची आहे, दुर्लक्षही नाही करायचं आहे. याचा अर्थ सरळ सरळ जो मी आत्ता सांगितला तोच इथे लिहिला आहे की शरद ऋतूतील चंद्राच्या किरणातील अमृताचे कोवळे कण, चकोर पक्ष्यांची पिल्ले ज्याप्रमाणे हळुवार मनाने वेचून घेतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी या कथांचा चित्त अगदी हळुवार करून अनुभव घ्यावा. हे साई सच्चरित्र सुद्धा किंवा गुरुचरित्र असेल किंवा बाकी कोणतीही पोथी असेल, श्रीमद भागवत असो, गीता असो, ज्ञानेश्वरी असो, दासबोध असो, तुकाराम गाथा असो, रुक्मिणी स्वयंवर असो, कोणतीही पोथी असो, नवनाथ कथासार असो, अगदी कोणतीही, देवी भागवत असो, रामायण असो, भावार्थ रामायण असो, काहीही असो, कोणतीही पोथी असो किंवा पोथीच नाही, कोणतंही अभ्यासाचं पुस्तक जरी असेल किंवा काही महत्त्वाची माहिती, कथा काहीही असेल, कोणी सांगत असेल किंवा कोणी वाचत असेल, तर ते तुम्ही अतिशय शांतपणे समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा वेगवेगळा अर्थ, शब्दांमागचे अर्थ वेगवेगळे समजतात आणि त्यातून अर्थबोध होतो. तर हेच इथे सांगितलं की साई सच्चरित्र कसं वाचावं. मला असं वाटतं की आज या भागात आपण इथेच थांबू. इथून पुढे आपण प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण फलश्रुती हे सुद्धा पाहणार आहोत की फलश्रुतीबद्दल काय आहे. म्हणजे साई सच्चरित्र जर तुम्ही वाचलं, समजून घेतलं तर त्याचं फळ काय मिळतं हे इथे सांगितलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या अध्यायांच्या वेगवेगळ्या ओव्यांमध्येच ते स्पष्ट करून सांगितलं आहे.
त्याबद्दल आपण थोडंसं वाचन करणार आहोत, समजून घेणार आहोत की काय फळ आहे बुवा. हे सगळं आपण वाचून काय मिळवू शकतो. इथे जे लिहिलं आहे तेवढं तर मिळवूच, पण त्यापेक्षा जास्त असं समाधान, आनंद आणि अर्थ, ज्ञान असं हेही मिळवूच. आणि जे काही आपलं भाग्य उजळेल तेही आहेच. पण ही फलश्रुती पण आपण एकदा पुढच्या भागात समजून घेऊया. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पुढचेही भाग यात नक्कीच ऐका, पहा. कारण या फलश्रुतीनंतर आपण अध्यायांना सुरुवात करणार आहोत. प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेणार आहोत. आपण सेपरेट ओवीबद्ध अर्थ नाही समजून घेत आहोत. जसा इथे लिहिला आहे त्याचंच आपण वाचन करणार आहोत. आणि त्यात काही गोष्टी जर समजून सांगण्यासारख्या असतील, ज्या मला वाटेल की त्या अजून विस्तृत स्वरूपात समजावून सांगितल्या गेल्या पाहिजे वाचनाव्यतिरिक्त, तर त्याही मी इथे तुम्हाला सांगेल. आणि आपण असं यात ओवींचाच अर्थ आहे हा परिच्छेदांमध्ये, पॅरेग्राफमध्ये, म्हणजे 2, 3, 4, 5 ओव्या अशा त्यांचा गट बनवलेला आहे, ग्रुप आहे. आणि त्याचा एकूण अर्थ त्या त्या विषयाचा एकेका पॅरेग्राफमध्ये, परिच्छेदामध्ये सांगितलेला आहे. तर पोथी मोठी आहे, समजून घ्यायला वेळ लागणार आहे. पण आपण प्रयत्न नेहमी नियमित थोडं थोडं ऐकणं, वाचणं करून आणि जसं जमेल तसं आपण वेगवेगळ्या भागांमध्ये हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हे आवडलं असेल आणि समजलं असेल की साई सच्चरित्राचं वाचन कसं करायचं आहे त्याबद्दल. याआधी आपला एक भाग झालेला आहे की साईबाबांची भक्ती का करावी याची 11 कारणं आपण पाहिली आहेत. आणि आता कसं वाचावं हेही पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचू किंवा ऐकू शकता हे व्हिडिओज. आणि पठणाची फलश्रुती काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पूर्ण जे काही 52-53 अध्याय आहे, अवतरणिकेला धरून 53 अध्याय, ते सगळे आपण समजून घेणार आहोत, वाचन करणार आहोत आणि अर्थही समजणार आहोत. चर्चाही करू शकतो आपण. इथे मीच एका बाजूने चर्चा करत आहे, पण तुम्ही नक्कीच तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि पाहत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम श्री साईनाथाय नमः.